माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद्भागवत कथासार अभिवाचन करत आहे. नवम स्कंद भाग 32 निमी राजाची गोष्ट. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. निमी राजाची गोष्ट. सुध श्री हरिभक्तांच्या पुण्यश्लोक राजांच्या कथा सांगत होते. परीक्षिताला 7 दिवसांनी सर्पदंशाने मृत्यू येणार असा शाप मिळाला. तेव्हा तो जीवनाविषयी निराश झाला. शुकदेवांना त्याने मरणासन्न मनुष्याचा श्रेष्ठ धर्म परमकर्तव्य कार्य असा प्रश्न केला. तेव्हा श्री कथा त्याला सांगू लागले. त्यात त्यांनी विष्णूच्या अनेक भक्तांच्या कथा सांगितल्या. भक्तीचे, साधकांचे, साधूंचे विविध प्रकार सांगितले. या कथाकथनाने परीक्षित राजा हळूहळू पूर्ण विरक्त होत गेला. शुकदेव परीक्षित संवाद सुत हे शौनकांना नैमिषारण्यात सांगत होते. इक्ष्वाकू राजाचा पुत्र निम्या होता. त्याने परंपरेप्रमाणे यज्ञाला प्रारंभ केला. शुकदेव सांगू लागले. त्याने वशिष्ठांना ऋत्विज म्हणून निमंत्रण केले. पण वशिष्ठ म्हणाले, राजा इंद्राने मला प्रथम बोलावले, त्याचा यज्ञ पूर्ण करतो, मग तुझ्या यज्ञाला आरंभ करू. ते ऐकून निमी गप्प बसला. वशिष्ठ इंद्राकडे गेले. ते गेल्यानंतर निमी विचार करू लागला. वशिष्ठांची वाट किती दिवस पाहायची? माझ्या जीवनाचा तरी काय भरोसा? त्यातून शुभ कार्याला विलंब कशाला करावा? वशिष्ठांशिवाय यज्ञ होणारच नाही का? आपण दुसऱ्या ऋत्विक ब्राह्मणांना बोलवूया. निमीने खरोखरच दुसऱ्या ऋषींना बोलावले. यज्ञ सुरू केला. वशिष्ठ आल्यावर त्यांना पुढे काम करायला सांगू असे त्याने ठरवले. वशिष्ठ परत आले तेव्हा त्यांना यज्ञ सुरू झालेला दिसला. निमीला एवढा सुद्धा धीर नसावा का? मग त्याने मला निमंत्रण कशाला दिले? वशिष्ठांच्या चित्ताची शांती ढळली. त्याने निमीला शाप दिला. तुला आपल्या शहाणपणाचा एवढा अभिमान झाला तर तुझा देह पतन पावेल. निमीला वाटले, वशिष्ठांनी शाप द्यावा एवढी काही मोठा प्रमाद मी केला नाही, आपला झालेला नाही, त्याचा शाप चुकीचा. म्हणून त्याने तसाच उलट शाप वशिष्ठांना दिला. ऋषीवर्य, ऋत्विज होण्याच्या लोभातूनच तुम्ही संतापलात, मला शाप दिलात, तुमचा देह पतन पावेल. निमीने शाप दिला. स्वतः योगविद्येने आपले शरीर सोडून दिले. वशिष्ठांनी देह सोडला. मित्रवरुणाच्या तेजाने उर्वशीच्या पोटी पुनर्जन्म घेतला. राजाच्या यज्ञात आलेल्या श्रेष्ठ मुनींनी निमीचे शरीर सुगंधी द्रव्यात रक्षण करून ठेवले. जेव्हा यज्ञाची समाप्ती झाली तेव्हा देवतागण आले. त्यांना त्या मुनींनी प्रार्थना केली. निमी राजा वशिष्ठांच्या शापाचा मान ठेवून देह सोडून गेला. त्याला पुन्हा जिवंत करावे. त्यांची प्रार्थना सूक्ष्म देहातल्या निमीने ऐकली. तो म्हणाला, मला देहाचे बंधन नको. विचारी मुनी आपली बुद्धी भगवंताच्या ठाईच पूर्णपणे लावतात, त्याच्याच चरणकमळाचे ध्यान करतात. आता जरी हे शरीर पुन्हा धारण केले तरी पुन्हा एकदा केव्हा तरी हे सोडावे लागणारच. तेव्हा शहाणे लोक देहाची आसक्ती ठेवीत नाही. शरीराच्या आधारेच दुःख, शोक, भय यांना आपण बळी पडतो. शरीर एक क्षणभंगूर आहे, मृत्यूचेच स्थान आहे. मी परत ते कशाला धारण करू? देव म्हणाले, निमिराजा देह धारण करीत नाही. तो यापुढे प्राण्यांच्या नेत्रांच्या ठिकाणी उघडझाप करणाऱ्या पापण्यात राहील. त्या क्रियेला निमिष म्हणतील. त्यानंतर देवांनी स्वस्थानी निर्गमन केले. ऋत्विजांनी असे ठरविले की राजाशिवाय प्रजेचा रक्षण करता कोण? तेव्हा निमीच्या शरीराचे मंथन करून त्यांनी एक कुंभार उत्पन्न केला. तो कुमार पुढे जनक राजा म्हणून प्रसिद्ध झाला. वैदेहापासून त्याची उत्पत्ती झाली म्हणून त्याला वैदेह असे नाव पडले. मंथन करून उत्पत्ती झाली म्हणून मिथिल नाव पडले. त्याच्या वंशात 20 पिढ्यांनी क्षीरध्वज नावाचा जो राजा झाला, त्याला यज्ञासाठी भूमी नांगरीत असताना कन्या सापडली. तीच सीता होय. रामाचा विवाह तिच्याशी झाला. ती रामकथा आत्ताच तुला सांगितली. त्या क्षीरध्वजालाच जनक, मिथिलेश अशी नावे. सीतेला जानकी, वैदेही, मैथिली अशी नावं. त्यांची पूर्व परंपरा निमी शरीर मंथनापर्यंत जाते. त्या वंशात एकामागून एक असे आत्मज्ञानी पुण्यश्लोक राजे झाले. गृहस्थाश्रमात असूनही ते आत्मरत ज्ञानी असून सत्कीर्तिवंत होते. निमीचे मन जसे मुळातच देहाची आसक्ती न ठेवणारे होते, तसेच त्याच्यापासून वाढलेल्या वंशातील राजांचे होते. हे श्रेष्ठ आत्मज्ञानी याज्ञवल्के इतर अनेक योगेश्वर त्या कुळाचे गुरु होते. राजा, आता तुला चंद्रवंश पुरुरवा उर्वशी यांची विलक्षण गोष्ट सांगतो. शुकदेव म्हणाले, परीक्षित,
श्रावण. परीक्षित श्रवण उत्सुक होता. या ठिकाणी ही कथा संपली. पुढील कथेमध्ये आपण चंद्रवंश पुरुरवा उर्वशी कथा बघूया. हरये नमः. हरये नमः. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.